सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसे आणि आमचे विचार जुळतात. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. गृह मंत्रालयाऐवजी भाजपकडून शिंदेंसमोर 3 पर्याय. नगरविकास, महसूल किंवा जलसंपदा खात्याबाबत शिवसेनेचा विचार सुरू. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. 11 डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 9 ते 10 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती. तर 2 दिवसात महायुतीचे किती जण शपथ घेणार यावर निर्णय. 7 ते 9 डिसेंबर पर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड. 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी, नाहीतर पुन्हा आंदोलन उभं करण्याचाही इशारा. राज्यसभेत अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली सापडलं नोटांचं बंडल. राज्यसभा सभापतींची सभागृहात माहिती. सखोल चौकशीची मागणी करत भाजपचा गदारोळ. तर संघवींनी फेटाळले आरोप. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नाशिकमधील रुग्णालयात सुरू होते उपचार. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिवादन. चैत्यभूमीवर उसळला भीमसागर.